हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार. आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान असणार आहे, कारण आपण आज एक छान अशी रेसिपी बघणार आहोत. ती रेसिपी आहे चिकन फ्राय. आणि चिकन फ्राय मी खूप सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. खूप कमीत कमी प्रोडक्ट त्यासाठी लागणार आहेत. जास्त काही तुम्हाला जवळ असणं गरजेचं नाही. मी तुम्हाला काळ्या मसाल्याचं चिकन फ्राय करून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे हे आपण आता बघू. तर आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर, तसेच 2 कांदे भाजून घेतलेत मी. इथे खोबरं परतून घेतले, भाजून घेतले, लाल लसूण आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर बघू शकता तुम्ही, मी छान असा मसाला बारीक करून घेतलेला आहे. सगळं मी एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. भाजलेला कांदा, खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर असा झालेला आहे मसाला हा. तर ठीक, तर मी इथे आता चिकन वॉश करून घेतलेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण हळद 1 चमचा आणि मीठ 1 चमचा, 1-1.5 चमचा, असे तुमच्या अंदाजाने तुम्ही चिकन किती आहे त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका. आणि हे आता एकत्र मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मॅरिनेट झाल्याच्या नंतर त्याला एकदम छान टेस्ट येईल. तुम्ही आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर एकत्र बारीक करून त्यात ऍड केलं तरी चालेल. बघू शकता छान असं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण असंच 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. मी इथे आता 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे. छान असं तेल गरम झालेलं आहे. त्यात पहिल्यांदा आपण त्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाले ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाका, तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. तर इथे खडे मसाले छान असे परतले गेले. तर मी इथे आता एक कांदा चिरून घेतलेला आहे उभा, तो मी त्यात ऍड करते. बघू शकता तुम्ही, आता कांद्याला थोडासा ब्राऊन कलर यायला लागलाय, तर अजून थोडासा येऊन द्यायचा ब्राऊन कलर. त्यानंतर त्यामध्ये ऍड करायचा आपला वाटलेला मसाला. तुमच्या अंदाजानुसार मध्ये त्यात ऍड करा. तर मी इथे या पद्धतीने ऍड केला. हा मसाला आपण आता चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आणि त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये सुके मसाले ऍड करायचे. तर बघू शकता छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं. तर आता त्यामध्ये आपण मसाले ऍड करून देऊ. कोणते मसाले घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते. तर इथे मी घेतलेला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, हा आहे घरचा मसाला, धना पावडर, गरम मसाला आणि हळद. हे सगळं मी 1-1 चमचा घेतलेला आहे. हळद थोडीच घेतलेली आहे, कारण आपण मॅरिनेट करताना त्यामध्ये ऍड केलेले आहे. तर मसाला छान असा परतून द्यायचा, तरच मसाल्याला चव येते. त्यानंतर आपण आता हे सुके मसाले ऍड करून घेऊ. सगळे मी काढून घेतले होते. आता ह्या मसाल्यांना सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित. तर बघू शकता तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. तर आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर मी ते कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे. मध्ये आता आपण चिकन ऍड करू. बघू शकता मी मग मॅरिनेट करायला ठेवलं होतं, हळद मीठ लावून. आता आपण ते व्यवस्थित हलवून घेऊ.
थोडंसं मीठ टाकून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं कमी आहे मीठ, तरच टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल, कारण आपण मॅग्नेट करताना खूप सारं मीठ टाकलेलं आहे. तर गरज पडली तरच टाका. तर मी इथे थोडंसं टाकते, जास्त काही टाकत नाहीये. आपण आता 5 मिनिटं वाफ काढून घेऊ. तर आपले 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. बघू आपण आता कसं झालं. बघू शकता किती छान असं पाणी सुटले आहे त्याला. तर अजून एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊ आपण. 5 मिनिटं मी अशी वाफ काढून घेतलेली आहे. यामध्ये मी कसलंही पाणी ऍड केलेलं नाही, त्याला पाणी सुटलेलं आहे. जे काय आपण मीठ आणि हळद टाकले होते त्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे. या पाण्यातच चिकन शिजले जाते. तर अजून आपण एक 5 मिनिटं वाफ काढून घेऊ. अजून आपले 4 ते 5 मिनिट मी वाफ काढून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. आणि आता जे काय पाणी होतं ते सगळं आटलं गेलंय. आपला फ्राय आता रेडी झालेला आहे. त्यात कोथिंबीर ऍड करू. खूप छान अशी मी कोथिंबीर ऍड केलेली आहे त्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपलं चिकन फ्राय रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा करून दाखवला. अगदी घरी सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. तर खूप छान पद्धतीने होतो आणि खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायला पण अजिबात विसरू नका. भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये.